कर्तव्यावर जाण्यासाठी जीव धोक्यात, उफाणलेल्या नदीतून ड्युटीवर जाणारी नर्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपला न्यूज चॅनल। आज आपण पाहणार आहोत एक अशी घटना जी केवळ थरारक नाही तर प्रेरणादायीही आहे। म्हणतात ना, कर्तव्य कितीही कठीण असलं तरी त्याला प्राधान्य द्यायलाच हवं। हीच वाक्य खरी करून दाखवली एका नर्सने, जिने रोजच्या ड्युटीसाठी उफाणलेली नदी पार करत जीव धोक्यात घातला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे। व्हिडिओमध्ये दिसतं की जोरदार पावसामुळे नदी प्रचंड वेगाने वाहत आहे। फेसाळलेलं पाणी, दगडांवर आदळून खाली कोसळणारं पाणी आणि आजूबाजूचा थरारक नजारा। अशा धोकादायक परिस्थितीत हिरव्या रंगाच्या पोशाखात एक नर्स हातात बॅग घेऊन उभी आहे। क्षणभर पाय घसरला तरी नदीच्या लाटांमध्ये वाहून जाण्याचा धोका होता, पण ती धाडस दाखवत एक पाऊल दगडावर ठेवत नदी पार करते। ही नर्स कुठल्याही भीतीला बळी न पडता फक्त आपल्या जबाबदारीसाठी पुढे सरकत राहते। तिच्या डोळ्यांत आहे आत्मविश्वास, तिच्या मनात आहे सेवाभाव, कारण तिला माहित आहे की तिच्या ड्युटीवर शेकडो रुग्ण अवलंबून आहेत। तिचं हे धाडस पाहून असं वाटतं की कर्तव्याचं ओझं जेव्हा मनावर असतं तेव्हा मृत्यूचाही धोका लहान वाटतो। या भागात सतत पाऊस झाल्याने सर्व नदी नाले तुडुंब भरले आहेत। साध्या माणसालाही तिथून जाणं अशक्य आहे। गावकऱ्यांना रस्ते बंद असल्याने दैनंदिन हालचाल अवघड झाली आहे। पण याच संकटाच्या काळात सुद्धा ही नर्स मागे हटली नाही, कारण तिच्या कर्तव्यापुढे पूर, धोका आणि भीती या सर्व गोष्टी क्षुल्लक होऊन गेल्या। हा व्हिडिओ जसेच सोशल मीडियावर आला तसे लोकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला। कोणी लिहिलं, ही खरी आरोग्य सेविकेची ओळख आहे। कोणी म्हटलं, नर्स नाही तर देवदूत आहे ही। तर अनेकांनी तिला देशाची खरी हिरो ठरवलं आहे। या व्हिडिओतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो। जबाबदारी मोठी असेल तर अडथळे कितीही असले तरी पार करता येतात। धैर्य आणि सेवाभाव असेल तर धोका, पूर, वादळ सगळं लहान ठरतं। ही नर्स फक्त एक व्यक्ती नाही तर लाखो लोकांसाठी प्रेरणा आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या नर्सच्या धाडसाबद्दल? आजच्या काळात जिथे काही लोक लहान कारणावरून काम चुकवतात, तिथे ही नर्स जीव धोक्यात घालून आपल्या ड्युटीला प्राधान्य देते। तुमच्या मते अशा कर्तव्यदक्ष लोकांना सरकारने विशेष गौरव करायला हवा का? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।